मला माहिती आहे भाषण चालू झाल्यापासून डीजेचा आवाज पलीकडे वाढलाय, परंतु काही फरक पडत नाही. यांचा आवाज दाबण्याची ताकद ही शिवसैनिकांमध्ये आहे. याच्या डीजेच्या आवाजाने आम्हाला काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. शिवसैनिकाचा आवाज कोणी दाबू शकत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आणि विशेष म्हणजे मारुती सारख्या आदिवासी नेत्याचा आवाज कोणी दाबू शकत नाही. हे या निमित्ताने सांगतोय, काही फरक पडत नाही. निवडणुकीच्या वेळेला बरोबर कोणाला दाबायचं आम्हाला सगळं माहिती आहे. अशा चिल्लर गोष्टीला आम्ही दुर्लक्ष करतो. आज गृहराज्यमंत्री आहे, आदेश आत्ताच देऊ शकतो, पण मला वातावरण बिघडवायचं नाही. आनंदाचं वातावरण आहे. सर्व आदिवासी बांधव आमचे आज दिवस हा साजरा करतायत. मला या दिवसाला कुठेही गालगट लागू द्यायचं नाही. आज मंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. म्हणून जे काय करतात करू द्यात, काय फरक पडत नाही. आपल्याला फक्त आदिवासी बांधवांची सेवा करायची आहे. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांना तेच फक्त अपेक्षित आहे. होय, निवडणुका येतात, निवडणुका जातात. तुम्ही आमचं नातं हे जपलं पाहिजे. तुम्हा आमचं नातं हे कायमस्वरूपी राहिलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. ती आमची जबाबदारी. ते नातं जपणारा नेता आज मारुतीच्या माध्यमातून आज आपले जगनशेठ देशमुख असे त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला दिसतंय. त्यांना पाठिंबा देण्याकरता शिंदे साहेबांनी आज आम्हाला इथे पाठवले. आणि दुसरं कुठलंही राजकारण नाही, दुसरं कुठलंही राजकारण नाही. बांधवांना आपल्या सणांना एक अतिशय मोठा इतिहास लाभलेला आहे. आपल्या सण माहिती की भगवान बिरसा मुंडा त्यांचा इतिहास कदाचित आजच्या तरुणांना माहिती आहे की मला माहिती नाही, परंतु त्यांचा इतिहास हा साधा इतिहास नाही. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी अनेक महात्मांची नावं घेतली जातात, अनेक क्रांतिकारांची नावं घेतली जातात, परंतु भगवान बिरसा मुंडांचं नाव तसं तितकं जास्त घेतलं जात नाही. परंतु त्यांनी जे बलिदान दिलं, वयाच्या 25व्या वर्षी आपला जीव उदम बलिदान देणारे आपले भगवान बिरसा मुंडा होते. त्यांचं बलिदान हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्याकडनं आपण आदर्श घेतला पाहिजे. होय, आज योगेश कदम कुठल्या जातीचा आहे, समाजाचा आहे, ह्याला महत्व नाही. एकदा योगेश कदम आमदार झाला, मंत्री झाला की तो सगळ्या समाजाचा आहे, ही शिकवण आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी दिली. त्या भावनेमधून आम्ही तुमची मदत करण्याकरता आज आम्ही इथे उपस्थित आहोत. भगवान बिरसा मुंडा हे माझे देखील आदर्श असले पाहिजेत. बळजबरीने धर्मांतर करणं आणि बळजबरीने जमिनी लाटणं, आदिवासी बांधवांच्या जंगलामधला असला अधिकार हा मिळवून मिळण्याचा संघर्ष हा भगवान बिरसा मुंडांनी इंग्रजांशी केला. म्हणून आज आदिवासी बांधव ताट मांडून जगू शकतोय. तुमच्या अधिकारावरती ज्यांनी इंग्रजांनी गदा घालायचा प्रयत्न केला त्याला उत्तर देण्याचं काम त्यावेळेला झालं. आणि आज म्हणून आदिवासी बांधव आज इथे आमच्या मोठ्या संख्येने आज उपस्थित राहू शकतोय, ताट मांडणे जगतोय. हे आपण कधी विसरत कामा नये. हे आदर्श आम्ही पण घेतलं पाहिजेत ना.